हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज आपण मराठी निम्न स्तर म्हणजे अक्षर भारती या विषयाचा फर्स्ट जो पोर्शन आहे आपला विभाग 1 याच्यावरचा आपण क्वेश्चन पेपर डिस्कस करणार आहोत. ज्यावेळी आपल्याला कविवर्य नारायण सुर्वे यांना प्रत्येक कार्यक्रमात मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे आपल्याला असलेला हा जो शाल पाठ आहे या पाठातला जेव्हा हा क्वेश्चन विचारला जातो, आकलनाच्या दृष्टीने हा क्वेश्चन विचारला जातो की नारायण सुर्वे यांना प्रत्येक कार्यक्रमात मिळणाऱ्या गोष्टी कुठल्या असतात, तेव्हा त्याचं उत्तर तुम्हाला शाल आणि श्रीफळ असं लिहिणं अपेक्षित असतं. सभा संमेलन गाजवणारे कवी नारायण सुर्वे म्हणजे कवी नारायण सुर्वे हेच त्याचं उत्तर अपेक्षित राहणार आहे. शालीनता हे उत्तर येईल असा प्रश्न तयार केला असं ज्यावेळी विचारलं जातं त्यावेळी हा कशामुळे नारायण सुर्वे शालीनता हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करताना नारायण सुर्वे कशामुळे शालीन झाले आहेत असं उत्तर येणं अपेक्षित आहे. कारण ज्यावेळी शालीनता हा प्रश्न ज्यावेळी विचारला जाईल त्यावेळी तुम्हाला अपेक्षित उत्तर राहणार आहे की नारायण सुर्वे कशामुळे शालीन झाले आहेत. तर शालीन हे उत्तर आहे, म्हणजे क्वेश्चन मध्ये तुम्हाला शालीन येता कामा नाहीये. ओके, कारण शोधून लिहा. शालींच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण नारायण सुर्वे मुळातच शालीन होते. मग आता या प्रश्नामध्ये जसं उत्तर आहे की नारायण सुर्वे मुळातच शालीन होते आणि आधीचा प्रश्न आपण असा विचारलेला आहे की शालीन हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा, तर नारायण सुर्वे कसे होते. कारण प्रश्न तयार करताना कोण, केव्हा, कधी, कुठे अशा सर्वनामांनी आपल्याला प्रश्न तयार करायचा नाहीये. म्हणून आपण नामाने म्हणजे नारायण सुर्वे किंवा लेखक कसे होते, लेखक शालीन होते. इज इट करेक्ट. आणि क्वेश्चन मार्क देणं तुम्हाला आवश्यक राहणार आहे. ज्यावेळी आपल्याला या पॅसेजवर या परिच्छेदावर शाल व शालीनता या पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ असं विचारलं जातं त्यावेळी 3 मार्कांसाठी स्वमताचा प्रश्न येत असतो. कारण 80 मार्काच्या पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 1 गद्य विभागामध्ये 7 मार्कांचे प्रश्न असतील, त्याच्यापैकी 2 आणि 2 4 मार्कांचे आकलनाचे प्रश्न राहतील आणि 3 मार्कांचं स्वमत राहील. मग हे स्वमत स्पष्ट करत असताना 3 मार्कांसाठी आपण पेपरमध्ये 3 परिच्छेद करणं आवश्यक आहे. आणि मग या 3 परिच्छेदामध्ये काय आवश्यक आहे, तर आपण सगळ्यात पहिले शाल हा पाठ रा ग जाधव यांनी लिहिलेला आहे. फक्त हे एक वाक्य की या पाठाचे लेखक कोण आहे आणि कुठल्या पाठाचा हा उतार आहे हे एक वाक्य लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर शाल या पाठामध्ये रा ग जाधव यांनी शालीभोवती असलेल्या वेगवेगळ्या आठवणी सांगितलेल्या आहे असं जरी आपण नमूद केलं तरी चालणार आहे. आणि मग जे मेन उत्तर असतं ते मेन उत्तर त्याच्यामध्ये आपलं आलं पाहिजे. आणि मग लास्ट पॅरेग्राफ जो राहील तो तुमचा अशा प्रकारे किंवा म्हणून किंवा त्यामुळे आणि जे क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे ते अपेक्षित आहे. मग आता शाल व शालीनता याचा कळलेला अर्थ स्पष्ट करा असं जेव्हा तुम्हाला विचारलं जाणार आहे तेव्हा मला असं वाटतं की, कारण त्यांनी प्रश्नाचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला बघायचंय. प्रश्नाचं स्वरूप आहे की तुम्हाला काय वाटतं, त्यावेळी आपण प्रत्येक प्रश्नामध्ये मला असं वाटतं की माझ्या मते हे लिहिणं अपेक्षित आहे. मग उत्तर लिहिताना तुम्ही असं सुरू कराल, म्हणजे पहिला पॅरेग्राफ म्हणजे तुमचा असा राहील की शाल या पाठामध्ये लेखक रा ग जाधव यांनी शालीभोवती असलेल्या वेगवेगळ्या आठवणी सांगितलेल्या आहेत. दुसरा पॅरेग्राफ तुमचा असा सुरू होईल की त्या वाचल्यानंतर मला असं वाटतं की शाल आणि शालीनता यांचा काहीही संबंध नसतो. शाल आणि शालीनता यांचा काहीही संबंध नसतो. खरी शालीनता शालीशिवाय शोभून दिसतं आणि शाल हे सन्मानाचं प्रतीक आहे. सन्मानाने मिळवलेली शाल व त्या व्यक्तीच्या अंगी असलेली शालीनता
यांचा संबंध असेल असे मुळीच नाही. शाल मिळवलेली प्रत्येक व्यक्ती स्वभावाने शालीन असते असे नाही. शाल अंगावर ओढून शालीनता आचरणात येत नाही. शालीनता आचरणात आणताही येत नाही. शालीनता हा संस्कार कुटुंबातून, समाजातून प्राप्त होत असतो. मुळात तर स्वभावाने शालीन असलेल्या प्रत्येक व्यक्तीला शालीने शाल त्याला दिली किंवा शालीने सन्मानित केले तरी शाल मिळाली म्हणून तो शालीन होत नाही. म्हणजे व्यक्ती आणि तिची शालीनता ही सोडत नाही. चांगला व्यक्ती जो असतो, शालीन व्यक्ती जो असतो, तो स्वतःची शालीनता कधीच सोडत नाही. त्यामुळे शाल आणि शालीनता यांचा विशेष संबंध नसल्याचं लक्षात येतं. इज इट क्लिअर टू ऑल? की आपल्याला काय लिहायचंय जेव्हा आपण पहिल्या वाक्यामध्ये त्यांची प्रस्तावना लिहिणार, त्याच्यानंतर शाल आणि शालीनता याचा संबंध की शाल मिळालेला प्रत्येक व्यक्ती शालीन असतो असंच नाही, आणि जो व्यक्ती शालीन असतो त्याला शाल किंवा सन्मान मिळेलच असंही आपण सांगू शकत नाही. मग ते देत असताना आपल्याला काही उदाहरणं द्यायची आहे की शाल किंवा शालीनता ही आपल्याला समाजातून मिळत असते आणि शालीनता प्रत्येक व्यक्तीमध्ये नसतेच, किंवा शालीन असलेला प्रत्येक व्यक्ती हा शाल हे सन्मानाचं प्रतीक प्राप्त करू शकत नाही असं आपल्याला या पाठाच्या अनुषंगाने लिहायचंय. आणि त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट पॅरेग्राफ मध्ये त्यामुळे शाल आणि शालीनता यांचा विशेष संबंध नसतो असं मला वाटतं. कारण मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की ज्यावेळी आपल्याला क्वेश्चन असा येतो की तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्या प्रतिक्रिया काय, तुमचं मत काय, त्यावेळी मला काय वाटतं हे तुम्हाला लिहिणं गरजेचं राहणार आहे. इज इट क्लिअर टू ऑल? ओके, थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन हा 7 मार्कांचा क्वेश्चन झाल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर बी म्हणजे ब पुन्हा त्याच्यावरच येतो की जो उतारा दिलेला आहे म्हणजे पाठाच्या आधारित जो उतारा राहील त्या उतारावरचं सूचनेप्रमाणे कृती करा. आता यामध्ये आपल्याला दुसरा उतारा जो दिलेला आहे तो उपवास या धड्याचा दिलेला आहे. आणि मग उपवास या धड्यामध्ये पंत जेव्हा पंतांचा डाएट करण्याचा स्वयंपाकघरात आलेल्या सडपातळ भाज्या कोणत्या होत्या, की पंत ज्यावेळी डाएट करत होते तेव्हा त्यांच्या घरात कोणत्या भाज्यांनी, पंत म्हणजे पु ल देशपांडे, पु ल देशपांडेंनी डाएट करण्याच्या वेळेस त्यांच्या घरी कोणत्या कोणत्या भाज्यांचा स्वयंपाकघरात समावेश आला होता, तर परिच्छेदामध्ये दिलेल्या रस्व दीर्घाची चुका न करता ज्या भाज्यांची नावं दिलेली आहे त्या भाज्या आपल्याला लिहायच्या आहेत. मग अशा वेळी आपल्याला शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी आणि चवळीच्या शेंगा असा उल्लेख करणं गरजेचं राहील. कारण आपल्या दिलेल्या उतार्यामध्ये याच्या व्यतिरिक्त आणखीन भाज्या आल्या असेल तर त्यांचा सुद्धा तुम्ही समावेश करू शकता. पण 2 मार्कांसाठी आपल्याला 4 भाज्यांची नावं लिहिणं आवश्यक आहे. दिलेला प्रश्न याच्यामध्ये किती विचारलेलं आहे यानुसार आपलं उत्तर अपेक्षित राहील. मग आता दुसरा प्रश्न त्यांनी केलेला आहे की स्वयंपाकघरातून हकालपट्टी झालेल्या बाळसेदार भाज्या कोणत्या. बाळसेदार याचा अर्थ असा होतो की ज्या भाज्या लठ्ठ आहे, ज्या भाज्या मोठ्या आहे त्या भाज्या कोणत्या, तर त्याचं उत्तर आपल्या उतार्यात दिलेलं आहे कोबी आणि कॉलीफ्लावर. मग कोबी आणि कॉलीफ्लावर या ज्या बाळसेदार भाज्या आहेत त्या भाज्या त्यांच्या स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली होती हे त्याचं उत्तर येईल. ज्यावेळी आपल्याला प्रश्न विचारला असतो कोण ते लिहा आणि कोण ते लिहा असं विचारल्यानंतर त्याचं उत्तर एका शब्दात अपेक्षित असतं. पंतांना रनिंग करायचा सल्ला देणारे, मग जगदाळे, कारण उतार्यामध्ये जगदळे असं नाव आलेलं आहे त्याच्यामध्ये जगदाळे हे पंतांना रनिंग करण्याचा सल्ला देणारे होतं. हे आन्सर आपल्याला अपेक्षित आहे. पंतांना दोरीवरच्या उड्या मारण्याचा सल्ला कोणी दिला, तर पंतांना त्यांच्या ऑफिस मधली कुमारी कमालिनी केंकरे हिने दोरीवरच्या उड्या मारण्याचा सल्ला दिला. तर तिचं फक्त नाव म्हणजे कुमारी कमलिनी केंकरे असंच अपेक्षित आहे. ज्यावेळी हे 4 मार्कांचे प्रश्न, आकलनाचे प्रश्न आपले झाल्यानंतर आपल्याला पुन्हा स्वमताचा 3 मार्कांचा प्रश्न येतो. तर पूर्वी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 3 परिच्छेद मध्ये स्वमत लिहायचं आहे.
दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हाला समजलेला विनोद स्पष्ट करा. पुन्हा या ठिकाणी तुम्हाला काय समजलं, म्हणजे पाठाचं वाचन करत असताना तुम्हाला काय समजलं याचं उत्तर देत असताना तुम्ही तुमच्या भाषेमध्ये दोरीवरच्या उड्या मारण्याचा त्याचा विनोद लिहायचा. मग पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला उत्तम उत्कृष्ट असं लेखन लिहायचं असेल किंवा आपल्या लेखनाची सुरुवात व्हॅल्यूअरनी पेपर तपासताना किती उत्कृष्टपणे केलेली असेल, दर्जेदार उत्तर लिहायचं असेल, तर तुम्ही त्या पाठाचे जे लेखक आहे ते ज्या पुरस्काराने सन्मानित आहे त्या पुरस्काराचा उल्लेख करून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. कारण हा एकंदरीत पूर्ण प्रश्न हा त्या पाठाशी निगडित आहे. काही प्रश्न तुम्हाला असे येतील की जे कदाचित पाठाशी निगडित राहणार नाही, ते एकंदरीत पाठावरनं जनरल प्रश्न विचारल्या जातील. त्यावेळी तुम्ही लेखकाचं नाव नाही लिहिलं तरी चालेल, परंतु ज्यावेळी असा प्रश्न पाठाच्या आधारावर विचारला असतो त्यावेळी लेखकाचं नाव लिहावं. भारत सरकारच्या पद्मभूषण विभूषणाने सन्मानित पु ल देशपांडे यांनी उपवास या पाठात मध्यवर्ती व्यक्तीचा संकल्प व संकल्प करणारे कसे हास्यास्पद ठरतात याचं वर्णन केलं आहे. इतकं जरी तुम्हाला लिहिता नाही आलं तरी पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित पु ल देशपांडे यांनी उपवास या पाठात विनोद दर्शविले आहे, विनोदाचं दर्शन घडविलं आहे. ओके, मग आता दोरीवरच्या उड्या मारताना काय काय झालं ते तुम्हाला लिहावं लागेल. सेकंड पॅरेग्राफ की वजन कमी करण्याच्या नादामध्ये अनेकांनी लेखकाला फुकटात सल्ला दिला. त्यावेळी त्यांच्या ऑफिस मधल्या कुमारी कमलिनी केंकरे यांनी दोरीवरच्या उड्या मारायला लेखकाला सांगितल्या. डायटच्या उत्साहात लेखकाने संध्याकाळी अवघड अशा दोरीवरच्या उड्या पहिल्यांदा जेव्हा फिरवल्या तेव्हा त्या ड्रेसिंग टेबलवरच्या सगळ्या बाटल्या लहानशा दिवाणखान्यामध्ये सगळ्या बाटल्या खाली येऊन पडल्या. दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी दोरी फिरवली तेव्हा दाराच्या बाहेर म्हणजे शेजारी असलेले आचार्य बर्वे यांच्या गळ्यात ती दोरी पडली आणि त्यामुळे लेखकाला मौनाचं महत्व या विषयावर जवळपास 1 तास ऐकावं लागलं. दोरीवरच्या उड्यांमुळे खालच्या मजल्यावरील जे मंडळी होते त्यांनी सुद्धा तक्रार केली आणि शेवटी इतक्या सगळ्या कारणांमुळे लेखकाला दोरीवरच्या उड्या थांबाव्या लागल्या. परंतु यामध्ये विनोदाचा भाग कोणता होता, कारण त्यांनी प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की विनोद कोणता होता, तर यामध्ये विनोदाचा भाग असा होता की नुसत्या 10 उड्या मारून वजन कमी होत नाही, तर आचार्य बर्वेंनी त्यांना सांगितलं की दोरीवरच्या उड्यांना पर्याय म्हणजे काय आहे, तर तू मौन पाळ. कारण दोरीवरच्या उड्या पाडताना काय काय घडलं हे तर आपण लिहिणारच आहे, पण विनोद कोणता होता, विनोद म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला हसायला येतं की दोरीवरच्या उड्यांचा आणि मौन म्हणजे शांत राहणं, काहीही न बोलणं याचा संबंध काय असतो, काहीच संबंध नसतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मौन पाळावं. यावेळी आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना पाठ शिकवत असताना हसायला येतं, म्हणजे हा त्याच्यामधला विनोद आहे हे आपण तिथे व्यवस्थित अंडरलाईन करून सांगायचं आहे. कारण पेपर शेवटी आपण लिहत असताना कशा पद्धतीने त्याचा आन्सर्स लिहावं त्यामध्ये काही गोष्टी अधोरेखित म्हणजे अंडरलाईन करणं आवश्यक आहे आणि म्हणून मौन पाळा हे आपण अंडरलाईन करायचं. म्हणजे आता 7 आणि 7 14 मार्कांचं आपलं या ठिकाणी गद्य झालेलं आहे. या 40 मार्कांच्या याच्यामध्ये आपण जेव्हा पद्याचा विचार करतो आणि प्रथम विभाग पुस्तकातला प्रथम विभाग याच्यामधलं जेव्हा पद्य घेतो तेव्हा 2 संतवाणी आपल्याकडे आलेले आहे. मग ही जी पहिली संतवाणी आहे ज्याच्यामध्ये चकोर पक्षाचं वर्णन केलेलं आहे, या संतवाणीमध्ये ही संतवाणी तुमच्या समोर दिलेली राहील. क्वेश्चन पेपर मध्ये अख्खी संतवाणी म्हणजे योगी पुरुषाची जी संतवाणी आहे ती संपूर्ण संतवाणी योगी पुरुष आणि पाणी ही जी संतवाणी आहे ती तुमच्या समोर दिलेली जाईल आणि त्या संतवाणीच्या आधारे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. ही जी संतवाणी आहे या संतवाणीमध्ये किंवा या अभंगामध्ये त्यांनी कोणता पक्षी
चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी कोणता, तर त्याचं नाव दिलं आहे चकोर. हा पक्षी चंद्रकिरण प्राशन करून जगत असतो. पिल्लांना सुरक्षितता देणारे पक्षिणीचे पंख किंवा पांखोवा असा उल्लेख कवितेत आलेला आहे, तो सुद्धा तुम्ही लिहू शकता. चिरकाल टिकणारा आनंद, स्वानंद तृप्ती. स्वानंद म्हणजे फक्त आनंद, पण तृप्ती म्हणजे मनाला देणारा आनंद. म्हणून चिरकाल, चिरकाल म्हणजे नेहमी करता टिकणारा आनंद असा जेव्हा उल्लेख केलेला असतो तेव्हा तुम्हाला स्वानंद तृप्ती असा शब्द कवितेत आलेला आहे, तोच शब्द तुम्हाला लिहायचा आहे. व्यक्तीला सदैव सुख देणारा हा योगी पुरुष असतो आणि म्हणून योगी पुरुषाचं वर्णन करताना व्यक्तीला सुख देणारा योगी पुरुष सर्व काळ सुखदाता आणि म्हणून योगी पुरुष असं त्याचं उत्तर येणार आहे. ज्यावेळी आता ही जी 4 प्रश्न आहेत, या 4 प्रश्नांना अर्धा मार्क, याप्रमाणे 2 मार्कांचे होतील. त्यानंतर आपल्याला खालील आकृती पूर्ण करा असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा योग्याचे मृदुत्व सर्वांशी कसं असतं. मग योग्याचं मृदुत्व म्हणजे मऊपणा, योग्याच्या वाणीतील मऊपणा, सॉफ्टनेस, त्याची वाणी कशी आहे असा जेव्हा येतो प्रश्न तेव्हा पिलियांसी म्हणजे पिल्लांशी त्याचं काय मृदुत्व असतं, तर तेव्हा पांखोवा किंवा पक्षिणीचे पंख असं त्याचं उत्तर द्यावं लागतं. आणि ज्यावेळी चंद्रकिरण, तर चंद्रकिरण हे कोणाशी त्याचं घटक आहे, चंद्रकिरणाचा कोणाशी संबंध दाखवलेला आहे, तर चंद्रकिरणाचा चकोराशी किंवा चकोर किंवा चकोराशी असं सुद्धा तुम्ही त्याचं वर्णन 3 शब्दांमध्ये करू शकता. शब्द एकच राहणार पण वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही लिहू शकता, कारण चकोरासी असा तुमच्या अभंगात आलेला आहे. बोली भाषेमध्ये आपण फक्त चकोर म्हणू शकतो किंवा चकोराशी असं सुद्धा लिहिल्या जाऊ शकतं. त्या अनुषंगाने जेव्हा व्हॅल्यूवर पेपर चेक करतो तेव्हा त्याला या पद्धतीने 3 प्रकारे कोणत्याही पद्धतीने आपण त्या शब्दाला लिहू शकता. पुन्हा जेव्हा कवितेवर स्वमत येतं किंवा कवितेचं काव्यपंक्तीचं काव्य सौंदर्य वर्णन करायला येतं तेव्हा मात्र तुमचा संदर्भ हा अतिशय डिटेलमध्ये असायला हवा. कारण कवितेचा संदर्भ लिहित असताना ज्यावेळी हा प्रश्न आपल्या समोर येतो तेव्हा कवितेचं अभंग, ज्याने कोणी अभंग लिहिला आहे त्या अभंग लिहिणाऱ्याचं नाव, ज्याला रचणारा आपण पाठ लिहिणारा असं म्हणत असतो, पण कविताला रचणारा लिहा, कवयत्री लिहा. ज्या ठिकाणी कवयत्री आहे तिथे कवयित्री लिहा, ज्या ठिकाणी कवी आहे तिथे कवी लिहा आणि ज्या ठिकाणी संतांची कविता आहे तेव्हा संतांचं वर्णन करा. इथे तुम्हाला विचारलेलं आहे की योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे तुमच्या शब्दात लिहा. मग या ठिकाणी आपण योगी पुरुषाचं आणि पाण्याचं महत्व, की पाण्यापेक्षा योगी पुरुष कसा श्रेष्ठ आहे याच्यासाठी संपूर्ण संदर्भ देणं व्यवस्थित आवश्यक आहे. आणि संदर्भ दिल्यानंतर तुम्ही या ठिकाणी 2nd पॅरेग्राफ मध्ये योगी पुरुष आणि पाणी यांची तुलना करताना पूर्ण कवितेमध्ये योगी पुरुष प्रत्येक कडव्यामध्ये योगी पुरुष पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ ठरलेला आहे याचं वर्णन दिलं आहे. कविता तुमच्या डोळ्यासमोर आहे, त्याचं वर्णन तुम्ही लिहायचं. मग जेव्हा आपण असं लिहितो तेव्हा तुम्ही लिहू शकता की योगी पुरुष आणि पाणी दोघेही जनकल्याणासाठी झटत असतात. दोघेही मनुष्याची निस्वार्थ सेवा करतात. प्राणीसृष्टी आणि वनस्पती सृष्टी ही फक्त पाण्यामुळे जिवंत राहते. पाण्यामुळे निसर्गामध्ये चैतन्य संचारते, म्हणजे चैतन्य निर्माण होतं. चैतन्य म्हणजे आनंद निर्माण होतो. पाण्याचं मनुष्याच्या जीवनातील स्थान अनन्यसाधारण आहे, परंतु योगी पुरुषाच्या सान्निध्यात राहिल्याने मनुष्याचं अंतरंग स्वच्छ होतं. आध्यात्मिक प्रगती मनुष्याची होते. मनुष्याला सन्मार्ग दाखवण्याचं काम योगी पुरुष करतो. योगी पुरुषाच्या पृथ्वी तलावर येण्याने सर्वसामान्य जीवांना सन्मार्ग गवसतो. सर्वसामान्य जीव म्हणजे अतिशय लहान पुरुष जे असतात
ते सत्पुरुषाच्या सान्निध्यात आल्याने त्यांना आत्मज्ञानाची अनुभूती मिळते व त्यांचा उद्धार घडतो. अशा प्रकारे पाणी आणि योगी पुरुष यांच्या अस्तित्वाने संपूर्ण जीवनाचं, संपूर्ण जगाचं कल्याण होतं आणि म्हणून पाणी आणि योगी पुरुष मानवासाठी सामाजिक कार्य करतं असं आपल्याला या ठिकाणी लिहायचंय. उत्तर जरा मोठं होईल, परंतु संपूर्ण कवितेमध्ये जर योगी पुरुष आणि पाणी यांची तुलना केलेली आहे तर या संपूर्ण कवितेचं सार या प्रश्नामध्ये येणं आवश्यक आहे. आता दुसरा प्रश्न तुम्हाला येतो की ज्याच्यामध्ये 8 प्रश्न दिलेले असतात. 8 पैकी 5 प्रश्न तुम्हाला येईल आणि ते 8 मार्कांसाठी असू शकतात. प्रस्तुत कवितेत कवी आणि कवयित्री कविता दिलेली आहे वरती. अंकिला मी दास तुझा या मुद्द्यांना अनुसरून पुढील कवितेचे प्रश्न सोडवा. कवी आणि कवयित्री संत नामदेव. कवितेचा संदर्भ लिहिताना तुम्हाला लिहायचं आहे की संत नामदेव यांनी दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे. मध्यवर्ती कल्पना जेव्हा या प्रश्नावर विचारली जाईल तेव्हा या अभंगात संत नामदेवांनी विठ्ठलाला आई म्हटलं आहे आणि ज्याप्रमाणे आई आपल्या मुलावर माया करते त्याचप्रमाणे विठ्ठलाला विनवणी केली आहे की हे विठ्ठला, ज्याच्यावेळी माझ्यावर संकट येणार आहे तू माझ्या मदतीला धावून ये. याचप्रमाणे या प्रश्नामध्ये तुम्हाला समानार्थी प्रश्न विचारले जातील. कविता तुमच्या डोळ्यासमोर राहणार नाही. तुम्हाला समानार्थी प्रश्न पाठ असायला हवे. कनवाळू म्हणजे दयाळू, काज म्हणजे काम, पाडस म्हणजे हरणीचे पिल्लू. या ठिकाणी तुम्ही हरणीचा पाडस म्हणजे गाईचे वासरू वगैरे लिहितात तसं लिहायचं नाहीये, हरणीचं पिल्लूच असतं. आणि सेवे म्हणजे लगेच. अशी 4 तुम्हाला समानार्थी शब्द 2 मार्कांसाठी विचारले जातील. त्यानंतरचा विभाग आहे स्थूल वाचन. पहिल्या विभागामध्ये आपल्याला एकच स्थूल वाचन आलं आहे मोठे होत असलेल्या मुलांना. स्थूल वाचनाचा जो प्रश्न असतो तो 3 मार्कांचा असतो. तर या 3 मार्कांसाठी तुम्हाला 3 परिच्छेद करणं आवश्यक आहे. स्थूल वाचनाची प्रस्तावना देखील तुम्हाला अतिशय उत्तमरित्या म्हणजे पुरस्कार सन्मानित किंवा लेखकाचं नाव किंवा पाठाचं नाव यांनी तयार करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की मेटलायझिंग प्रक्रियेवर काम होण्यामागील कारण कोणती असावी असं तुम्हाला वाटतं की अजूनपर्यंत मेटलायझिंग प्रक्रियेवर काम झालं नाही तर ती कारणं कोणती आहे. तर भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित अनिल काकोडकर यांनी कोणतंही काम कमी दर्जाचं मनात न आणता ती करायची सवय असली पाहिजे याविषयी तुम्हाला सांगितलंय. आणि मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करण्यासाठी त्यांनी ज्यांची नेमणूक केली त्यावेळी प्रत्येक वेळेस लोकांनी महत्वाच्या गोष्टींची मागणी केली. अभ्यास न करता प्रथम हाताखालचे मदतनीस जी असतात त्यांच्यासाठी मागणी केली आणि ज्यावेळी अशी लेखकाने मागणी केली तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं की पहिले तुम्ही ते काम समजून घ्या. ते काम घेण्यात कोणालाच रस नव्हता, कारण स्वतःला काम येत नसताना आपण जर दुसऱ्यांना काम शिकवलं किंवा दुसऱ्यांना काम सांगितलं तर समोरचा करणारा योग्य रीतीने काम करणार नाही. म्हणून वरिष्ठांनी आतापर्यंत कोणतीही नेमणूक केलेली नव्हती आणि म्हणून मेटलायझिंग प्रक्रियेवर आतापर्यंत कामच झालेलं नव्हतं. असा हा प्रश्नाचं उत्तर इथे अपेक्षित आहे. व्याकरण विभाग. विधानार्थी वाक्य तयार करा असं ज्यावेळी आपल्याला येतं तेव्हा सिंपल सेंटेन्स अगदी साधं सरळ वाक्य तुम्हाला तयार करायचं आहे. प्रश्न असा होता की वजनाचा आणि खाण्याचा काय संबंध असतो. तर वजनाचा आणि खाण्याचा काहीही संबंध नसतो. हेच उत्तर तुम्हाला लिहावं लागेल. नारायण सुर्वे खूप सभा संमेलनं गाजवत उद्गारार्थी वाक्य करा. ज्यावेळी आपण उद्गारार्थी वाक्य करतो तेव्हा किती याच्याने सुरुवात करायची. किती सभा संमेलनं नारायण सुर्वे गाजवत आणि उद्गारवाचक चिन्ह देणं आवश्यक असतं. ते चिन्ह दिलं नाही तर तुमचा अर्धा मार्क जातो. वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. 2 मार्कांसाठी येत असतो. त्यावेळी तुम्हाला अर्थासाठी 1 वाक्य आणि वाक्प्रचारासाठी म्हणजे वाक्यात उपयोग करण्यासाठी 1 मार्क असतो. वाक्यामध्ये उपयोग करत असताना दिलेला जो वाक्प्रचार आहे म्हणजे उसंत न मिळणे, वेळ न मिळणे हा अर्थ झाला. पण वाक्यात उपयोग करताना ताईच्या लग्नामुळे आईला घरकामामुळे उसंत मिळत नव्हती असं तुम्हाला वाक्यात उपयोग करावा लागेल. अंगाचा तीडपापड होणे म्हणजे खूप संताप येणे.
अभ्यास न केल्यामुळे किंवा परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे बाबांच्या अंगाचा तीळ पापड झाला. अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द अशा वेळी जेव्हा येतो तेव्हा जो अंडरलाईन केलेला शब्द असतो त्याचाच फक्त समानार्थी शब्द लिहायचा आहे. मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले. वाक्य पूर्ण लिहायचं. मी सगळ्या शालीचे गाठोडे बांधून जवळच्या मित्राकडे ठेवले. निकटवर्तीचा समानार्थी होतो जवळचा. विरुद्धार्थी शब्द गरीबच्या विरुद्धार्थी श्रीमंत, सोयच्या विरुद्धार्थ गैरसोय. विरुद्धार्थीमध्ये विरुद्धार्थीच लिहिणं आवश्यक आहे. शब्द समूहाकरता म्हणजे शब्द खूप सारे शब्द दिले आहे किंवा एक वाक्य दिले त्याच्यासाठी फक्त एकच शब्द राहणार आहे. ठरवलेले व्रत मध्येच सोडणे म्हणजे व्रतभंग. एकच शब्द राहणार, दोन शब्द तिथे येणार नाही. भाषेचा नदीसारखा प्रवाह त्याला वाक्प्रवाह असं म्हणतात. क हलंत लिहिणं आवश्यक आहे. लिंग बदला. म्हातारा म्हातारी, लेखक लेखिका. लेखिकेचा की जो असतो तो तुमचा ऱ्हस्वच असला पाहिजे आणि म्हातारी मधला शेवटचा शब्द हा री दीर्घ असला पाहिजे. ज्यावेळी वचन बदला असं येतं तेव्हा चहा, चहाचं वचन बदला चहा असंच राहील, त्याला चाहे चहा असं कुठलंही होणार नाही. आणि शाल, एक शाल अनेक शाली. ज्यावेळी असा प्रश्न येतो तेव्हा आपण एक आणि अनेक असं म्हणून पाहायचं म्हणजे तुम्हाला उत्तर येईल. अचूक शब्द ओळखा. 4 शब्द दिलेले आहे, त्याच्यातला अचूक शब्द ओळखताना तुम्हाला अचूक शब्दासाठी वाचन फार महत्वाचं आहे आणि म्हणून वाचन करून तुम्हाला अचूक शब्द ओळखता येतील. म्हणून प्रत्येक धड्याचं नीट वाचन करणं आवश्यक आहे. गाऱ्हाणी 4 शब्द दिलेले आहेत. जो तिसरा गाऱ्हाणी शब्द आहे तो बरोबर आहे. बिनविरोध मधला जो पहिला शब्द दिलेला आहे बिनविरोध तो तुमचा शब्द बरोबर राहणार आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. ज्यावेळी विरामचिन्हांचा प्रश्न येतो तेव्हा एका मार्कासाठी तुम्हाला 2 विरामचिन्ह दिलेले असतील तेव्हा कॉमा म्हणजे स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क ज्याला आपण म्हणतो तेव्हा या वाक्यामध्ये तुम्हाला 2 विरामचिन्ह आले आहे. बाबा नंतर कॉमा आला आहे त्याला आपण स्वल्पविराम असं लिहायचं आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क आलेला आहे त्याला आपण प्रश्नचिन्ह असं म्हणायचं. अशा प्रकारे हा आपला पूर्ण पेपर 40 मार्कांचा होतो. या पेपरमध्ये आपल्याला गद्य विभाग, पद्य विभाग, स्थूल वाचन आणि व्याकरण याच्यावर आधारित हा पेपर आहे. ओके, थँक्यू.